नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी हा कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिग बॉस शोमधील नॉमिनेशन टास्क जो असतो किंवा खेळ असतो तो खूप महत्त्वाचा असतो. कारण या टास्कमध्ये नेमकं डिसाईड केलं जातं की पुढच्या वीकमध्ये कोण स्पर्धक राहणार आहे आणि कोण स्पर्धक या आठवड्यात बाहेर जाणार आहे. ओके, तर ह्या आठवड्यामध्ये जंगलराज अशा पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामध्ये बिग बॉसने 2 टीम बनवल्या होत्या, टीम ए आणि टीम बी. प्रत्येक टीममध्ये काही सदस्य बिग बॉसने नेमले होते. या टास्कमध्ये जे काही कॅन्डिडेट होते किंवा जे काही स्पर्धक आहेत त्यांना बंदूक घेऊन जो काही चौकोनी बॉक्स होता तिथे जाऊन पळत जाऊन तो बंदूक त्यांना न्यायची होती. अशा पद्धतीने टास्क होता. म्हणजे 2 कॅन्डिडेटची नावं ए ग्रुपमधून आणि बी ग्रुपमध्ये बिग बॉसने जाहीर केले होते आणि त्यांना काय करायचं होतं की जी काही बंदूक असेल ती पळत जाऊन घ्यायची आणि जो काही चौकोन मार्क असेल तिथे जाऊन ती बंदूक घेऊन उभा राहायचं. खूप अतिशय रंजक व्हिडिओ झालेला आहे, तुम्ही बघू शकता. जास्तीत जास्त शिकारीची बंदूक मिळवणारी टीम या आठवड्यामध्ये सुरक्षित राहणार होती आणि असा हा टास्क होता. टीम ए आणि टीम बीमधील एक स्पर्धकांची नावे घोषित झाल्यानंतर समोर ठेवलेली बंदूक उचलून आखून दिलेल्या चौकोनात परतण्याचा टास्क होता. तो एकदा टास्क तुम्ही परत एकदा जाऊन बघू शकता. टीम एमध्ये निक्की, अरबाज, वर्षा, जान्हवी आणि सूरज हे स्पर्धक असतात. तर टीम बीमध्ये अभिजित, संग्राम, अंकिता, धनंजय आणि पॅडीदादा हे स्पर्धक असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या फेरीत निक्की आणि अंकिता आमनेसामने येतात आणि या फेरीमध्ये निक्की सर्वात प्रथम बंदूक उचलते आणि आपल्या लाल चौकोनात जाऊन उभी राहते. त्यानंतर दुसरी फेरी ही डी पी भाऊ आणि वर्षा यांच्यात रंगते आणि यामध्ये धनंजय पवार हे सर्वात प्रथम बंदूक घेतात आणि आपल्या निळ्या चौकोनामध्ये सर्वात प्रथम जाऊन पोहोचतात. त्यानंतर तिसरी जी फेरी जी असते ते अरबाज आणि पॅडीदादा यांच्यामध्ये होते आणि पॅडीदादांना कळायच्या आधीच अरबाज हा सगळ्यात पहिला बंदूक घेऊन त्याच्या चौकोनामध्ये जाऊन पोचतो. आणि चौथ्या फेरीत अभिजित आणि जान्हवी आमनेसामने असतात आणि या फेरीमध्ये अभिजित सर्वात प्रथम बंदूक घेतो आणि त्यांच्या निळ्या चौकोनात जाऊन पोचतो. आणि या दरम्यान जान्हवीला थोडीशी दुखापत होते, त्यामुळे ते मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी तिथं थोडा वेळ म्हणजे शोमध्ये तसं दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी लास्ट फेरी जी आहे ते आपला लाडका सूरज आणि संग्राम दादा यांच्यात होते आणि यामध्ये सर्वात प्रथम जी बंदूक पकडतो ते संग्राम दादा आणि ते बंदूक खेचून आपल्या निळ्या चौकोनापर्यंत जाण्यास समर्थ ठरतात आणि यामध्ये सूरज हे बाद होतात. आणि अशा प्रकारे खेळाच्या शेवटी टीम एला 2 गुण मिळतात आणि टीम बीला 3 गुण मिळतात. म्हणजे टीम ए ही डायरेक्ट म्हणजे थेट नॉमिनेट होतात. आणि आता बघूया आपण आता या सीझनमध्ये आता खूप मजा आहे. आता या आठवड्यात कोण बाहेर जात आहे ते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटच्या माध्यमाने कळवा की या आठवड्यामध्ये कोणता सदस्य बिग बॉसमधून बाहेर पडेल. धन्यवाद.